कोर्टाच्या निर्णयामध्ये पॅराग्राफ 170 की 171 आणि त्याच्यामध्ये 184 की 182H कन्क्लुजन जे आहे, या दोन्ही पॅराग्राफमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनला नागरिकत्व ठरवता येत नाही. हे सुप्रीम कोर्टाचं मत आहे. तर इथे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने सुद्धा इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात कॉल स्पीड अ स्पीड, म्हणजे तलवार असेल तर त्याला तलवार म्हणा, बंदूक असेल तर म्हणा त्याला बंदूक म्हणा, अशा पद्धतीचं असणारं वागणूक त्या ठिकाणी दिसलेली नाही. जजमेंटमध्ये म्हणतात की बाबा इलेक्शन कमिशनला नागरिकत्वाच्या संदर्भात अधिकार कुठेच दिलेला नाही. त्याच्यामुळे प्रश्न हा उभा असतो की हे नागरिकत्वाच्या नावाखाली इलेक्शन कमिशननी 90 लाख मतं आसाममध्ये, तेवढीच मतं असताना पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये आणि तामिळनाडूमध्ये मतं घाळ केली किंवा काढली. काढण्याचा अधिकार नसताना सुद्धा काढली. त्यावेळेस राज्यघटनेप्रमाणे हे फ्री आणि फेअर इलेक्शन आहे का, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. आणि म्हणून मी असं म्हणालो की काँग्रेस आसाममध्ये, TMC वेस्ट बेंगॉलमध्ये, DMK तामिळनाडूमध्ये, डावे केरळामध्ये, यांनी आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली नाही. किंवा जर सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की हे वगळणं गैर आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, इलेक्शन कमिशनला अधिकार नाही, तर ह्या चारही राज्याच्या निवडणुका रद्दाची रिट पिटिशन का दाखल केलेली नाही, हा मला वाटतं प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. माझा सल्ला आहे या पक्षांच्या प्रमुखांना की आपण असणारं सुप्रीम कोर्टामध्ये ह्या निवडणुका रद्द करणारी याचिका दाखल करण्यात यावी. तुम्ही आता निवडणुकीच्या अनुषंगाने